मंडळी, सुरुवातीला सगळ्यांनाच वाटत होतं की अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक ही केवळ एक औपचारिकता आहे. महायुतीचा उमेदवार मैदानात आहे, संख्याबळ त्यांच्याकडे आहे आणि निकाल जवळपास ठरलेलाच आहे. पण उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या काही तासात जे घडलं त्याने संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हादरलं. एकीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुसरीकडे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि तिसरीकडे अजित पवार गटाचे नेते दत्तात्रय पानसरे. सगळं काही बिनविरोध होणार असं दिसत असतानाच पानसरेंनी थेट बंडखोरीचा झेंडा उचलला. मी माघार घेणार नाही, निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. इतकंच नाही तर माझ्या नावाने माघारीचा अर्ज देण्यात आला असेल तर ती सही माझी नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. आत्मदहनाचा इशारा दिला, प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि काही तासांसाठी तर महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. मंडळी, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत घडलेली ही घटना केवळ एका उमेदवारीच्या माघारीची कथा नाही. ही कथा आहे जिल्ह्यातील सत्ता समीकरणाची. ही कथा आहे पडद्यामागे चाललेल्या चर्चांची. आणि ही कथा आहे अशा एका नेत्याची ज्याचं राजकीय वजन एका दिवसात प्रचंड वाढल्याचं बोललं जात आहे. ते नाव म्हणजे आमदार संग्राम जगताप. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीकडून प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित होती. दुसरीकडे अजित पवार गटाचे दत्तात्रय पानसरे रिंगणात होते. सुरुवातीला अनेकांना वाटत होते की पानसरे शेवटच्या क्षणी माघार घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. उलट पानसरेंनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट प्रशासनालाच लक्ष केलं. माझ्या नावाने माघारीचा अर्ज सादर झाला असेल तर ती सही माझी नाही. मी स्वतः उपस्थित राहिल्याशिवाय माघार ग्राह्य धरू नये असं पत्र आधीच दिलं आहे. जर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला गेला तर मी आत्मदहन करेन, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कारण हा केवळ एखाद्या उमेदवाराचा राग नव्हता, तर ही भूमिका निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलू शकत होती. महायुतीला बिनविरोध निवडणूक हवी होती, पण पानसरे ठाम राहिले असते तर मतदान अटळ ठरलं असतं. आणि मग केवळ निवडणुकाच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणावरही त्याचा परिणाम झाला असता. याच काळात आणखी एक मोठी घटना घडली. पानसरेंनी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा जाहीर केला. ज्यांना माझा राजीनामा हवा होता त्यांनी तो घ्यावा असं सांगत त्यांनी पदाचा त्याग केला. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तीव्रता आणखी स्पष्ट झाली. पानसरे सातत्याने सांगत होते की मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, पण माझ्या मतदारांवर अन्याय होऊ देणार नाही. 461 मतदारांचा आवाज दाबला जाणार नाही. त्यामुळे ती निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली. आणि इथेच या संपूर्ण कथेत संग्राम जगताप यांची एंट्री होते. दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचाली अचानक वाढल्या. आमदार संग्राम जगताप स्वतः तिथे पोहोचले. त्यांनी थेट पानसरेंशी चर्चा सुरू केली. ही चर्चा काही मिनिटांची नव्हती. बराच वेळ दोघांमध्ये खलबतं सुरू होती. बंद दालनात चर्चा झाली. अनेक पर्यायांवर विचार झाला. राजकीय समीकरण तपासली गेली. काही वेळानंतर दोघे एकत्र बाहेर पडले आणि तेव्हाच राजकीय निरीक्षकांना मोठी घडामोड झाल्याचा अंदाज आला. दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत प्राजक्त तनपुरे होते. त्यामुळे एका बाजूला विखे पाटील आणि तनपुरे तर दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप आणि दत्तात्रय पानसरे असं चित्र तयार झालं. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न होता: पानसरे माघार घेणार की नाही. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार पानसरे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यातही चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांच्या चर्चेत पानसरेंचे निकटवर्तीय बाळासाहेब नहाटा आणि विकी जगताप यांचाही सहभाग होता. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर सर्वांना मान्य होईल असा फॉर्म्युला तयार झाला आणि काही वेळानंतर पानसरे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत राहिले ते संग्राम जगताप यांचं नाव.
कारण अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे राजकीय संकट काही तासात मिटवण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जात आहे. ज्या पानसरेंना अनेक नेते समजावू शकले नाहीत ते अखेरीस संग्राम जगताप यांच्या चर्चेनंतर तयार झाले. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या राजकीय प्रभावाबाबत नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. पानसरेंनी माघार घेतल्यानंतर अखेर एक महत्त्वाची बाब समोर आली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. त्यामुळे ही केवळ जिल्हास्तरीय घटना नसून राज्यस्तरावरूनही या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा रंगली. मंडळी, यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. अहिल्यानगरची ही निवडणूक वरवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची असली तरी तिचं राजकीय महत्त्व मोठं होतं. महायुतीला बिनविरोध विजय हवा होता, विरोधी पक्षाला राजकीय संदेश द्यायचा होता आणि स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांना स्वतःचं वजन दाखवायचं होतं. या संपूर्ण प्रकरणानंतर सर्वात मोठा फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो संग्राम जगताप यांना झाल्याचं राजकीय जाणकार मानत आहेत. कारण जिल्ह्यातील गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणामध्ये मध्यस्थी करून निकालापर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली. आता पुढे काय होऊ शकतं हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांचं वाढलेलं राजकीय वजन महत्त्वाचं ठरू शकतं. महायुतीमध्ये त्यांची भूमिका अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पानसरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय राहणार आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली म्हणजे बिनविरोध निवडणूक दिसत असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत राजकारणात काहीही घडू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक नेत्यांचं राजकीय वजन अनेकदा मोठ्या नेत्यांइतकंच प्रभावी ठरू शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अहिल्यानगरच्या राजकारणात संग्राम जगताप यांचं स्थान या घटनेनंतर आणखी मजबूत झाल्याचं चित्र दिसतं. आता तुम्हाला काय वाटतं? दत्तात्रय पानसरे यांनी घेतलेली भूमिका योग्य होती का? संग्राम जगताप यांनी निभावलेली मध्यस्थी ही त्यांच्या वाढत्या राजकीय ताकदीचं लक्षण आहे का? आणि आगामी काळात अहिल्यानगरच्या राजकारणात कोणाचा प्रभाव अधिक वाढला? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या अशा सविस्तर राजकीय विश्लेषणासह पुन्हा भेटू. नमस्कार.